नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला दुःखद बातमी। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। मुंबईतल्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली। माटुंग्यामधल्या निवासस्थानी मनोहर जोशींचं पार्थिव सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। दुपारी 3 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल। दादरमधील स्मशानभूमीमध्ये मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। तर मनोहर जोशींची कारकीर्द कशी राहिलेली आहे ते आपण पाहताय। 2 डिसेंबर 1937 मध्ये त्यांचा जन्म झाला। एप्रिल 1967 पासून शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय झाले। 1968 मध्ये दादरमधून पहिल्यांदा नगरसेवकपदी त्यांची निवड झाली। 1976 मध्ये मुंबईच्या महापौरपदी त्यांची निवड झाली। 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक ते जिंकले। मनोहर जोशींनी 1995 ते 1999 पर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला। 1999 ते 2002 या काळामध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला। 2002 ते 2004 या काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी घेतली। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये राज्यात अनेक अभिनव योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या। मुंबईतील द्रुतगती महामार्ग, उड्डाणपुलांसाठी 3700 कोटींचा निधी त्यांनी उभारला। झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्यासह राज्याला टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। राज्यामध्ये 1 रुपयात झुणका भाकर ही अभिनव योजना त्यांनी राबवली। महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, मातोश्री वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी त्यांनी केली। मुंबईतल्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवलेली आहे। आज पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 86 वर्षांचे मनोहर जोशी यांचं शिवसेनेसोबतचं अतूट नातं राहिलेलं आहे। 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि 1967 पासून मनोहर जोशी जे आहेत ते शिवसेनेसोबत जोडले गेले। ते आज तागायत त्यांची नाळ ही शिवसेनेसोबत जोडली गेली।